नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका स्कूटर बद्दल बोलणार आहोत जिने लॉन्च होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे. अनेक ठिकाणी हेडलाईन दिसत आहेत की बाईक पेक्षा जबरदस्त यामाची नवीन स्कूटर आलेली आहे. तब्बल 117 किलोमीटर तिची रेंज आहे. पण ही बातमी नेमकी किती खरी आहे आणि किती खोटी आहे? 117 किलोमीटर रेंज खरंच मिळते का? आणि जवळपास तिची किंमत आहे 2,81,000 रुपये. तर ही स्कूटर घेणं योग्य आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही तुम्हाला अफवा किंवा वाढवून सांगितलेली माहिती न देता उपलब्ध अधिकृत माहितीच्या आधारावर आहे ना सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ही स्कूटर नेमकी कोणती आहे ते आता आपण समजून घेऊया. यामाची नवीन एरॉक्स ई नवीन प्रीमियम इलेक्ट्रिक मॅक्सी स्कूटर सादर केली आहे. ही साधी रोजच्या वापरासाठी असणारी स्कूटर नाही. तिचा स्पोर्टी लुक आहे, मोठी सीट आहे आणि प्रीमियम डिझाईन आहे. हे पाहिल्यावरती वेगळेच असल्याचं जाणवतं. यामाने या स्कूटरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानासोबत प्रीमियम फिनिश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ती विशेष स्टाईल आणि परफॉर्मन्स पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठीच खास लक्षात घेऊन त्या लोकांसाठीच बनवलेली आहे. आता सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे बघा 117 किलोमीटर रेंज. सोशल मीडियावर अनेक जण असं सांगत आहेत की ही स्कूटर एका चार्ज मध्ये 117 किलोमीटर पर्यंत सहज धावते. पण इथे एक गोष्ट आपण समजावून घेणं खूप गरजेचं आहे. कंपनीने दिलेली 117 किलोमीटर ही रेंज आयडीसी अर्थात मानक चाचणीतील रेंज आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर मिळणारी ती रेंज नसते, ती शोरूमला घेतलेली रेंज असते. प्रत्यक्ष रस्त्यावर मिळणारी रेंज तुमचा वेग, रस्त्याची परिस्थिती, ट्रॅफिक, दोन व्यक्ती बसलेल्या आहेत त्यांचं वजन, टायर मधील हवा आणि हवामान अशा अनेक गोष्टीवर अवलंबून असते. त्याच्यामुळे ती बदलू शकते. जाहिरातीमध्ये दिलेली रेंज असते ना ही प्रत्यक्ष वापरातील रेंज नसते. ह्याच्यामध्ये फरक असणं स्वाभाविकच असतं, कारण ती शोरूम मध्ये टेस्ट केलेली रेंज असते. आता फीचर बद्दल बोलायचं झालं तर यामा एरॉक्स ई मध्ये स्पोर्टी मॅक्सी स्कूटर डिझाईन आहे. दोन काढता येणाऱ्या तिच्यामध्ये बॅटरी आहेत, डिजिटल डिस्प्ले, एलईडी लाईट, स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स आणि कंपनीनुसार सुमारे 55.5 किलोमीटरचा प्रति तास टॉप स्पीड देण्यात आलेला आहे. म्हणजेच ही स्कूटर फक्त शहरापुरती मर्यादित नसून आहे ना प्रीमियम अनुभव देण्याचा प्रयत्न करते. आता येतो इथं सर्वात मोठा प्रश्न, किंमत. या स्कूटरची एक शोरूम किंमत सुमारे 2,81,000 रुपये. ही किंमत ऐकल्यावर आहे ना अनेक जण म्हणतील की एवढ्या पैशात तर एक चांगली मोटरसायकल किंवा इतर अनेक इलेक्ट्रिकल स्कूटरचे पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत. हा विचार येणे खूप चुकीचा नाही आहे, कारण ह्या स्कूटरचा बजेट आहे ना सर्वसामान्य ग्राहकांसाठी ठेवलेलाच नाही आहे, तर प्रीमियम सेगमेंटसाठी तयार करण्यात आलेला आहे. मग ही स्कूटर कोणासाठी योग्य आहे? जर तुम्हाला यामा ब्रँड आवडत असेल, प्रीमियम डिझाईन महत्वाचा वाटत असेल, इलेक्ट्रिक वाहनाचा अनुभव घ्यायचा असेल आणि तुमचं बजेट चांगलं असेल तर तुम्ही या स्कूटरचा विचार करू शकता. पण जर तुम्हाला फक्त कमी खर्चात रोजच्या वापरासाठी स्कूटर हवी असेल तर बाजारात इतरही चांगले आणि अधिक किफायतशीर पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही तो पर्याय चॉईस करू शकता. मग तुम्हाला स्पोर्टी लुक, पिकअप आणि डिझाईन सोबत जायचं आहे तर तुम्ही ही यामाची एरॉक्स गाडी निवडू शकता. माझ्या मते कोणतीही नवीन गाडी फक्त सोशल मीडियावर हेडलाईन किंवा जाहिरात पाहून तुम्ही अजिबात खरेदी करू नका. सर्वप्रथम टेस्ट राईड घ्या, तुमच्या शहरात सर्व्हिस सेंटरची उपलब्धता तपासा, चार्जिंगची सोय आहे का ते पहा आणि त्यानंतर अंतिम निर्णय घ्या. कारण बघा आपण जेव्हा वाहन खरेदी करायचा निर्णय घेतो ना हा एकदम घेतलेला नसतो, तो आपण खूप दिवसापूर्वी घेतलेला निर्णय असतो. आता मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे जवळपास 3,00,000 रुपयाचं बजेट असेल तर तुम्ही यामा एरॉक्स ई इलेक्ट्रिक स्कूटर घ्याल का, की त्याच पैशात आणखी दमदार किंवा दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर पसंत कराल? तुमचं उत्तर खाली कमेंट्स मध्ये नक्की लिहा. अशाच नवीन ऑटोमोबाईल अपडेट्स, लॉन्च आणि प्रामाणिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.